guys, welcome back to my channel and finally the trip day has arrived. So आज आहे सॅटर्डे. कालचा ब्लॉग मी जो पोस्ट केला आहे तो बघा मी आता पोस्ट करेन. पोस्ट करायला अजून वेळ आहे कारण मी काल जेवढं शूट केलं तेवढं एडिट करून ठेवलं आहे. माझे अजून बॅकपॅक बाकी आहे माझं. मी काल काढून ठेवलं असं मी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये. आणि आता ब्रेकफास्ट चालू आहे. लस्सी पिते मी. आता मध्ये काय बोलणार होती मी, दही पिते. हां म्हणजे ऑफकोर्स लस्सी दह्याचीच असते बट स्टील. सो आता मी हे पिते आणि बॅकपॅक करते. मग भेटते तुम्हाला पण आणि सांगते म्हणजे काय काय प्लॅन आहे ट्रिपचा आणि कुठे कुठे आम्ही तिकडे कुठे जाणार आहे ते सगळं सांगते. अजून माझ्या डोक्यात असं प्लॅन आहे की नको सांगेल, डायरेक्ट तिकडे गेल्यावर सांगूया. पण मग थोडंसं मी जे काही मग आधी बोलेन त्याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. पण मी सांगते. सो पिते आणि मग सांगते. सो गाईज आता निघायची वेळ आलेली आहे. सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे. फोन घेतलास? माझा शूटिंगच करते मी त्याच्यात. आता मी बोलले होते मी फोन घ्यायचं विसरली पण नंतर लेट रिअलायझेशन्स यू नो. मग मला आठवलं की मी शूटिंग करते. हा ट्रायपॉड पण घेतलेला आहे बरोबर मम्मीसाठी थांबले. सो आता आम्ही जाणार आहे पहिलं कुठे ट्रेनने जाणार आहे. बघू आता तिकडे मी एक एक तुम्हाला सांगत जाते. बिकॉज मला असं स्पेसिफिकली असं हे नाही माहिती की इथून हे तिथून ते तसं जायचं आहे. माहिती आहे बट आता मी कसं सांगू. मी काहीतरी चुकीचं बोलेन मग परत ही लोकं मला बोलतील असं कोण गेलेलं. इज फायनली ॲट बदलापूर. दोघं आता थोडी जणं भेटले तर सगळे भेटत आहेत. हाय आम्हाला हे बघा. हाय हे बघा काका आजोबा लागतात पण आम्ही आता सगळं असं बोलतोय. अजून चालू नाही गेलाय. माझा फोन हातातून हॅलो जस्ट व्हिडिओ बघा. उमा मावशी ते जिजू आता हे सगळे आहेत. मी तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करून देते आरामात. सो गाईज आता आम्ही पोचलोय आय लव्ह ड्रीमलँड. हे पार्टी हे आमचा फार्म हाऊस. आता आम्ही दाखवतो तुम्हाला. सो गाईज हे बघा थांबा असं दाखवतं. किती छान आहे यार. मला आवडलं. हे बघा एंट्रन्स असं आहे. इथे हे आणि इथे पाठीशी फुल माउंटेन्स आहे. इथे पूल. येस माय मोस्ट फेवरेट थिंग पूल. झोपाळा पण आहे इथे. मला हा थोडा क्रिपी वाटतोय बट तरी मी ह्याच्यावर बसणार आहे. हे इथे फुल आमचं राहायचं वगैरे आहे. तिकडे पण आहे. हो यार काय पूल आहे. सॅटिस्फाईड. हा बट छोटा वाटतोय तो. फोटोपेक्षा छोटा आहे. छोटा हा बट फाईन. ठीक आहे चालतंय. यू कॅन स्विम. It's quite deep. Did I say? जाऊन बस आता थोडी वाट. तेच ना 5. गाईज आता झालोय आम्ही पूलसाठी रेडी. मी घालू चप्पल की नको? घालावं लागणार. एका हातात ट्रायपॉड आहे एका हातात शूज पण घालावे लागणार. आणि एकदम मी मूर्खपणा केला. फ्लिपफ्लॉप नाही आणला शूज आणले. तर काळोखात येईल चांगलं की नाही माहीत नाही बट लाईट्स तशा आहेत खूप आहेत. बघूया आता मी चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता करून झाला की देन पूल मज्जा. इथे सगळे बसलेत आधी नाश्ता करत आहेत. थांबा दाखवते मम्मा थांब. मूड पण आहे. माहीत नाही पप्पांनी आणलाय. हे बघा सगळे खात आहेत इथे वडापाव. ओजस मावशी काका मम्मा हे बघा दादा काका जिजू काय बोलू काका तुला दीदी बोलते मी. हा पण दीदी सोड. दीदी अजून काका आजोबा. सो बघा तिकडे बाकी मावशी पण बसली. सो आता आम्ही नाश्ता करून भेटतो. बाय. सो गाईज जस्ट आमचा नाश्ता करून झाला आणि जो व्ह्यू दिसतोय ना म्हणजे
शपथ काय सही व्ह्यू आहे. आणि मून तर भारीच दिसते. मून इथून नाही दिसणार बिकॉज असे स्लांट्स नाही बोलू शकत आपण. एकदम बारीकशी लाईन आहे. थांबा, इफ दिसत असेल तर हे जे व्हाईट व्हाईट दिसतंय वरती तो मून आहे. आणि हे बघा जी मजा येणार आहे ना आता. आणि खूप छान आहे ते. म्हणजे आता हे बघा इथून पण बघा, मी तुम्हाला दाखवते. हा एरिया जिथे आम्ही लोक नाश्ता करतो तो माझ्या पायाला सगळे दगड टोचत आहेत. इथे आमचं हाऊस टाईप आहे. गाईज फायनली आम्ही पूलमधून बाहेर आलो आहे. सगळे इथे जेवत आहेत. मी पण आता जेवण घेते. थांबा दाखवते तुम्हाला काय काय आहे. भाकरी पण आहे. भाकरी घेतलेली आहे. भात पण छान. जेवण घेतो थांबेल ब्लॉग आणि हे थोडंसं ते थोडं सुक्का बनवतं. हे रस्सा वाला
छान आहे सगळं जेवण. आता मी टेस्ट करून पण सांगते. प्लीज माझे केस इग्नोर करा कारण ती ओली आहेत. आम्ही जस्ट पूलमधून बाहेर आलो आणि इथे खूप थंडी वाजते. मी शाल घेतली आहे. सो मी टेस्ट करून सांगते. सॅलड आहे, मी मला सगळं दाखवलं आता. मम्मी लावू ना. खूप छान आहे. एकदम तिखट पण आहे, एकदम असं नॉर्मल पण नाही आहे. टेस्ट खूप खूप सुकं चिकन पण मला खूप आवडलं आहे. मी आता नॉर्मल रस्सावाला ट्राय केलं. बसली आणि ही लोक मला शोधत आहेत. रस्सा चिकन पण छान एकदम असं झणझणीत आहे. सो मी भेटते तुम्हाला जेवण झालं बाय. सो गाईज आता आमचं जेवण झालं आहे. जेवण खूप जास्त छान होतं आणि इथं एवढी थंडी राहुलं नाही जाते शाल कोणाला. अरे त्या दिसल्याच नाही, सांगितलं असतं नाही तर आतमध्ये होत्या त्या. उद्या सांग. बघा ते दीदी बसले, मम्मा, बाकी सगळे दाखवते. मावशी, ते आजी आहे, सगळे आहेत. हे बघा इथे बघा मावशीचं काय चाललंय, काय घालून बसली आहे बघा ती फक्त. ओजस, काका ब्लॉग मध्ये. इथे बघा हा अजून एक ब्लॉगर आहे. ह्याचा पण चॅनल मी हे करते. म्हणजे शिनू दादा इथे बघ. हा बघा, हा तुझं चॅनलचं नाव सांग. मिस्टर जोरात बोल. ओके, ह्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तिथे काका बसलेत. हे बरं दीदी परत दीदी म्हणजे कंटाळली. अरे म्हणजे अशी पण असं पण दाखवली ना दीदी. स्वतः प्लॅन आहे आमचा हाऊसीचा. मग हाऊसी खेळू, बघू. जॅमिंग पण करायचं आहे. केलं मगाशी जॅमिंग मोठ्याला. हां मगाशी ह्या लोकांनी, आम्ही जेव्हा पूलमध्ये होतो तेव्हा ही लोक ना साईड टेबल्स असतात ना तिकडे बसून मस्तपैकी कराओकेवर गाणी गात होते. कोणते गाणं केलं रेकॉर्ड? नाही, क्लिप्स टाकतो आम्ही त्यांच्यात. आधी टाकले असतील आधी. सो सायली काकींचं गाणं टाक माझं. बघू. बट त्याच्यामध्ये पण हे कॉपीराईटचं पण आहे ना. मम्मीला येतो काय मला शिकवलं तर मला सगळं आहे. सो गाईज आता आम्ही हाऊसी खेळायला सुरू करतोय. सो पर पर्सन आम्ही 2 तिकीट्स घेतोय. हे इथे चाललंय. पर तिकीट इज इक्वल्स टू 5 रुपीज. हे इथे सगळ्यांच्या तिकीट्स घेऊन झालेले आहेत. मी पण घेतले आहेत आणि 2 घेतले आहेत. तिथे मावशी, मम्मी आणि दीदी वगैरे पण घेतले आहेत. मावशी आणि काकाने पण 2 घेतले आहेत. सगळ्यांनी ऑलमोस्ट 2 तर घेतले. तर काय काय लागतं. सो मला हवी ती घेते ना. फर्स्ट राऊंडमध्ये हिला बॉटम लाईन आणि फुल हाऊसी लागलेला आहे आणि मला टॉप लाईन आणि मिडल लाईन लागली आहे. सो त्याच्यामध्ये मला 60 आणि जल्दी दीदीच्या पप्पांना लागली. आणि 20 रुपये नंतरच्या गेमचं माझे पैसे ढापले. आणि मला 60 रुपीज आलेलं. ह्या लोकांनी त्यातलं 40चे तिकीट्स घेतले. हा म्हणजे माझे 2, दीदीचे 2, माझे 2, दीदीचे 2, मावशीचे 2 आणि मम्मीचे 2. सो आता बघूया ह्या ह्याच्यामध्ये मला किती लागतात. माझ्याकडे फिलहाल 20 रुपीज आहे. बघूया पुढे काय होतंय. सो गाईज त्या राऊंड नंतर 2 राऊंड खेळलो आम्ही. 2-3 राऊंड खेळलो. त्याच्यामध्ये मला एकामध्ये पण काय नाही लागलं. मला फक्त फर्स्ट राऊंडमध्ये लागलेले.
आणि दीदीला आणि ओजसला जल्दी फायने कुठली तरी लाईन, दीदीला कुठली लाईन लागली फर्स्ट. सो नाही बॉटम. हां तर दीदीला फर्स्ट लाईन लागली आणि ओजस आणि दीदीला दोघांना स्प्लिट करून दिले बा पैसे ह्याचे जल्दी फायचे. स्वतः परत अजून एक राऊंड खेळतोय, बघूया आता ह्याच्यात काय होतं. सो आता खूप जास्त लेट झालाय, रात्रीचे 2 वाजून गेले असतील. आम्ही लोकांनी डबल खेळलं. त्याच्यानंतर हाऊसी ॲज युजल मला फर्स्ट राऊंडमध्येच प्राइजेस मिळाले, त्याच्यानंतर काही नाही झालं. हे लोक आता सगळे पत्ते खेळत आहेत, इथे मेंढीकोट खेळत आहेत. हे लोक बसून बघत आहेत. पाठी हे झोपलेले आहेत आणि सगळे गोरते आहेत इथं. मी इथे झोपायला ट्राय करते, मला झोप येत नाही आहे. सो मला ॲटलिस्ट व्लॉगचा एंड करून टाकते. सो दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.